महाराष्ट्राची कुल स्वामिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तुळजापूर येथील तुळजाभवानी देवीच्या मंदिरात अलीकडेच एक अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक प्रकार उघडकीस आलाय। पुण्यातील एक महिला आपल्या कुटुंबासह आणि मित्रमैत्रिणींसह आयुष्यात पहिल्यांदाच देवीच्या दर्शनासाठी तुळजापूरला आली होती। मात्र तिथं गेल्यावर तिला जो अनुभव आला तो पाहून तिनं संताप व्यक्त केला आणि मी पुन्हा कधीच इथं येणार नाही असं जाहीर केलं। पुणे ते तुळजापूर असा प्रवास करून ही महिला भल्या पहाटे मंदिरात पोहोचली। तिनं मंदिराच्या मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला असलेल्या पार्किंगमध्ये आपली गाडी लावली। दर्शनासाठी मंदिरात जात असताना रस्त्याच्या कडेला तिला कचऱ्याचे मोठे ढीग दिसले। मात्र ते ढीग साध्या कचऱ्याचे नव्हते, तर भाविकांनी अत्यंत श्रद्धेनं देवीला अर्पण केलेल्या साहित्याचे होते। या कचऱ्यामध्ये देवीच्या परड्या, साडी, चोळी, कवड्यांच्या माळा आणि अगदी देवीचे फोटो चक्क उघड्यावर भंगारासारखे फेकून देण्यात आले होते। ज्या वस्तूंना भाविक पवित्र मानतात, कपाळाला लावतात आणि घरी नेऊन देवाऱ्यात ठेवतात, त्या वस्तू तिथं धुळीत आणि घाणीत पडल्या होत्या। हे दृश्य पाहून त्या महिलेला धक्का बसला। ती म्हणाली की आपण इतक्या श्रद्धेनं लांबून येतो, पैसे खर्च करून परडी आणि साहित्य विकत घेतो आणि देवीला अर्पण करतो, मात्र मंदिर प्रशासनाकडून किंवा तिथल्या व्यवस्थेकडून त्या साहित्याची अशी विल्हेवाट लावली जाते, हे पाहून मन हेलावून जात आहे। तिला प्रचंड दुर्गंधी येत होती आणि पवित्र वस्तूंचा अपमान होत होता। तिनं तत्काळ आपला मोबाईल काढला आणि त्या सर्व दृश्यांचं चित्रीकरण केलं। तिनं विचारले की काही मिनिटांपूर्वी ज्या परड्या देवीसमोर ठेवल्या जात्या त्या इतक्या लवकर कचऱ्यात कशा काय येतात। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातून मंदिर प्रशासनावर टीकेची झोड उठली। या घटनेमुळे गंभीर प्रश्न उपस्थित झाले। एवढ्या मोठ्या देवस्थानात भाविकांनी अर्पण केलेल्या साहित्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य यंत्रणा का नाही? भाविकांकडून पैसे घेऊन साहित्य विकलं जातं, पण अर्पण केल्यावर त्याची किंमत शून्य का ठरवली जाते? या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना अनेक लोकांनी म्हटलंय की देवाला तरी लाजा मूर्खांनो, मंदिर परिसरात फक्त गर्दी नियंत्रित करण्यापेक्षा तिथल्या पावित्र्याकडे लक्ष देणं अधिक गरजेचं आहे। तुळजापूर हे लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे। अशा ठिकाणी घडलेला हा प्रकार केवळ एका महिलेचा अनुभव नसून तो व्यवस्थेतील त्रुटीवर बोट ठेवणारा आहे। या घटनेनंतर तरी मंदिर प्रशासन जागे होऊन अर्पण केलेल्या साहित्यांची योग्य मानमर्यादा राखत विल्हेवाट लावेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। या महिलेचे नाव सुरक्षेच्या कारणास्तव गुपित ठेवण्यात आलं असलं तरी तिनं मांडलेला हा प्रश्न प्रत्येक सामान्य भाविकांचा प्रश्न बनला आहे।